डॉक्टर अमृता इंदुरकर, त्याचप्रमाणे या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, दरवर्षी आपण विद्यापीठाच्या वतीने महंत नागराज बाबा महानुभाव दिगंबर कपाटे औरंगाबादकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करीत असतो। त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून आपल्या विद्यापीठामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाची स्थापना झाली आणि या अध्यासनाच्या वतीने आपण महंत नागराज बाबा महानुभाव औरंगाबादकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करीत असतो। यावर्षी या व्याख्यानमालेच्या बैठकीमध्ये प्राध्यापक श्री अण्णा वैद्य यांची निवड समितीने केली आणि आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत। मी अध्यासनाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। या व्याख्यानमालेच्या ज्ञानदात्या श्रीमती केशरताई मेश्राम सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो। या व्याख्यानमालेची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी श्रीमती केशरताई मेश्राम आपल्याला सविस्तर सांगतील। म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये महंत नागराज बाबा महानुभाव औरंगाबादकर यांचं काय स्थान आहे, यांचं काय कार्य आहे ते आपल्याला सविस्तर सांगतील। आणि त्यानंतर मग या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी असलेले माननीय कुलगुरू यांचं अध्यक्ष मनोगत व्यक्त होईल आणि त्यानंतर माननीय श्री अण्णाजी वैद्य हे आपलं व्याख्यान या ठिकाणी घुमतील। महानुभाव संप्रदाय, त्याचं तत्वज्ञान आणि त्यांची ग्रंथसंपदा याविषयी आमच्या मराठीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असते, त्यांच्या अभ्यासक्रमात भाग असतो। याचं कारण असं आहे की मराठी साहित्याचं जे प्राचीन दालन आहे ते महानुभाव साहित्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। अनेक वाङ्मय प्रकार असे आहेत की ज्या वाङ्मय प्रकारांचा प्रारंभ महानुभाव साहित्यापासून झालेला आहे आणि मूळ ग्रंथ ज्याला म्हणतो, म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास शिकायचा असेल तर काही बीजग्रंथ आपल्याला शिकावं लागतात। तर त्यामध्ये लीळाचरित्र जसं ग्रंथ आहे, स्मृतिस्थळ आहेत, तसेच दृष्टांत पाठ सुद्धा आहे। आणि म्हणून या दृष्टांत पाठाचं महत्व केवळ महानुभावांच्या साहित्यात नव्हे तर एकूण मराठी साहित्यात फार मोठा आहे। आणि म्हणून श्री अण्णाजी वैद्य हे आज आपल्याला दृष्टांतातील मातृसंकल्पना अशा प्रकारचा एक महत्वाचा विषय या ठिकाणी गुंफणार आहेत। या विषयाबद्दल आणि श्री अण्णाजी वैद्य यांचा परिचय सगळ्या आमच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना डॉक्टर अमृता इंदुरकर करून देणार आहेतच। मी आता पुढील सूत्रे अमृता इंदुरकर मॅडम यांच्याकडे देतो, ते पुढील कार्यक्रमाच्या सूचना देतील। धन्यवाद। धन्यवाद सर। या व्याख्यानमालेसाठी उदार हस्ताने ज्यांनी देणगी दिली आहे आणि ज्यांच्या या देणगीमुळे विद्यापीठात चक्रधर अध्यासनामध्ये आजतागायत ही व्याख्यानमाला अखंडित सुरू आहे, त्या श्रीमती केशरताई मेश्राम यांना मी त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करते। श्रीमती केशरताई मेश्राम। सर्वांना सर्वप्रथम दंडक प्रणाम, नमस्कार। सर्व मान्यवरांना प्रणाम करते। महंत नागराज स्मृती व्याख्यानमाला हा एक असा योग आहे आमच्या जीवनामध्ये की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला काही तत्व सांगितले, त्या तत्वांची उजळणी होत राहावी। आणि खरं म्हणजे माणसाला जीवनामध्ये त्याला चांगलं जीवन
निर्मळ जीवन कसं जगता येईल त्यासाठी मी त्याला तत्वज्ञान नाही म्हणणार, पण त्याला आचरणासाठी लागणारा जो सिद्धांत आहे, आचरणासाठी लागणारा जे एक आपल्याला स्वावलंबी तत्व आहे, या तत्वांचं जागरण हे सातत्याने होत राहिलं पाहिजे. महानुभाव साहित्याची मला स्वतःला जी आवड आहे ती फक्त माझ्यापुरती मर्यादित राहू नये, अनेकांना त्या साहित्यामध्ये रुची निर्माण व्हावी. आणि हे खूप गोड आहे, कारण आपल्या मराठी साहित्याचा पायाच लीळाचरित्र आहे आणि त्याच्यामध्ये एवढं भांडार भरलेलं आहे की आपण ते कितीही उपसू म्हटलं तर ते आपल्याकडनं उपसलं जाणार नाही, आपण त्याच्या फुलापर्यंत पोहोचू शकणार नाही. यावेळेला आपण खरं म्हणजे सर्वच जण आपण असं म्हणू की कोरोनाच्या दहशतीमध्ये वावरतो आहोत. प्रत्येकाच्या मनात एक भीती आहे आणि या भीतीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला असे काही विचार अंगीकारावे लागतील किंवा स्वीकार करावा लागेल की नाही, हे सगळं असं हे भीतीत राहण्याचे अर्थ नाही. जीवन जगण्यासाठी आपल्याला जी तत्व आवश्यक आहे आणि जो एक आपल्यामध्ये गंभीरता येणं आवश्यक आहे, जे धारिष्ट येणं आवश्यक आहे, जे आपल्याला शूरवीरासारखं लढायचं आहे जीवनाची. जीवन हा संघर्षच आहे असं पाहिलं तर, आणि हा संघर्ष जीवनाची आपण करत असतानाच आता गेली 2-2.5 वर्ष झाले आपण कोरोनाची संघर्ष करतो. पण तरीही आपली कामं आपण थांबवलेली नाही. आधी आपण एकमेकांच्या समोर येत होतो, व्यासपीठावरून भाषणं होत होती, पण आजची भाषणं ऑनलाईन करतो आपण. तांत्रिक ज्ञान आपल्या उपयोगाला येत आहे, त्याचाही चांगला उपयोग आज आपण करतो आहोत. मला या गोष्टीचा आनंद आहे की सर्व यंत्रणा आपल्या सर्व प्रयत्नासहित ही कामं मनापासून करतायत, याचा आनंद आहे. विद्यापीठ हे काम खूप मनापासून करत आहे. तिथे राबणारे जे लोक आहेत, ते अभ्यासक आहेत, त्याचा ते पुरेपूर कसा आपल्याला सेवा देता येईल याचा प्रयत्न करतो. ही आनंदाची बाब आहे. आम्ही एका जागी बसून हे पाहतो आणि जेव्हा या लोकांची धडपड लक्षात येते तेव्हा असं वाटतं आपण तर काहीच कामाचे नाही आता. आणि असं वाटतं की ही मालिका ही सुरूच राहिली पाहिजे, सुरूच राहावी. आणि मी जास्त माझं मनोगत काय सांगणार, मला एकच वाटतं की साहित्याची रुची सर्वांमध्ये निर्माण व्हावी, अक्षर वाङ्मयावरती सर्वांनी प्रेम करावं आणि ते आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी भारदस्तपणा आणावा आणि व्यक्तिमत्वाचा विकास करून मी समाजाचा एक चांगला घटक कसा होईल, मला या माध्यमातून समाजाला काय चांगलं देता येईल असा चांगला निर्मळ विचार या सर्व प्रयत्नातनं आपल्याला मिळतो आणि तोच प्रयत्न या व्याख्यानमालेचा आहे. मी सर्वांना खूप धन्यवाद देते. डॉक्टर अण्णा वैद्य यांनी फोनवरती केवळ मला होकार दिला, विद्यापीठाला होकार दिला आणि आज ते या विषयावरती आपलं मत मांडणार आहेत. खूप छान अभ्यासक आहेत ते. अमरावतीला आमच्या भेटीगाठी होतात त्यांच्याबरोबर आणि मी सर्वांना दंडवत प्रणाम करते. या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देते आणि आपलं सहकार्य भविष्यात सुद्धा असं मिळत राहील ही अपेक्षा करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि दंडवत प्रणाम. धन्यवाद केशरताई. मानवाने अधिकाधिक निर्दोष जीवन जगण्यासाठी
काही आदर्श मूल्यांची आवश्यकता असते. आदर्श मूल्यांची पाळंमुळं महानुभाव पंथामध्ये कुठेतरी रुजलेली दिसतात आपल्याला. अखिल मानव जातीच्या कल्याणार्थ महानुभाव पंथ अतिशय प्रेरणादायी असा आहे. आणि या पंथातील जी वागणूक शिकवणूक आहे त्यामधील तत्वज्ञानाची प्रेरणा घेऊन आपण या व्याख्यानमालेचा शुभारंभ करूया. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करते. माननीय कुलगुरू यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून करावयाचे भाषण आपल्याकडे पाठवलेले आहे. त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते या ठिकाणी आपल्याला सादर करण्यात येत आहे. ठीक आहे. असं मी श्री अण्णाजी वैद्य यांना अशी विनंती करतो की माननीय कुलगुरू यांचं भाषण आपल्याला शेवटी पाहता येईल. त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. तत्पूर्वी आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून देते. आजच्या व्याख्यानाला लाभलेले वक्ता श्री अण्णाजी वैद्य अमरावती येथील श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे मराठी विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. स्वातंत्र्योत्तर मराठी गझल एक चिकित्सक अभ्यास या विषयात त्यांनी आचार्य पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्रातील महानुभाव आश्रमातून चालणाऱ्या धार्मिक सांस्कृतिक व वाङ्मयीन कार्याचे स्वरूप या विषयावर UGC अनुदानित बृहत संशोधन प्रकल्प त्यांनी सादर केला आहे. आजपर्यंत 30 शोध निबंध प्रकाशित झाले असून अमरावती येथून प्रकाशित होणाऱ्या सर्वधारा नियतकालिकात जुलै 2019 पासून संपादक मंडळात ते कार्यरत आहेत. याशिवाय महानुभाव साहित्यातील मूल्यदर्शन हा लेखसंग्रह आणि हाडाची रांगवळी करावी हे स्वानुभव कथन प्रसिद्ध झाले आहे. आजचा दृष्टांतातील मातृसंकल्पना या विषयावर भाष्य करण्यासाठी मी श्री अण्णाजी वैद्य यांना आमंत्रित करते. ठीक आहे. मी आता हा माईक लावतो. हॅलो, सुरू करतोय. हो, येतोय सर आवाज. उपस्थित सर्वांना नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन द्वारा आयोजित महंत नागराज बाबा महानुभाव औरंगाबादकर स्मृती व्याख्यानमाला 2022 या व्याख्यानमालेचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर चौधरी साहेब, अध्यासन प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉक्टर मुनघाटे सर, स्नातकोत्तर मराठी विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, दानदात्या सुश्री केशरताई मेश्राम, सूत्रसंचालक मॅडम इंदुरकर मॅडम, या विभागातील इतर सहकारी शिक्षकवृंद तथा
ऑनलाईन पद्धतीने जी विद्यार्थी मंडळी हा व्याख्यानाचा कार्यक्रम बघत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, तथा जे महानुभाव साधक असतील त्यांना दंडवत. माझा आजचा जो मातृसंकल्पना या विषयाकडे वळण्याआधी थोडसा 1-2 मिनिटं आपण ज्यांच्या दानदातृत्वातून ही व्याख्यानमाला सुरू आहे त्यांच्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. आदरणीय ताई ज्या आकाशवाणीवरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत, त्यांनी आपल्या मिळकतीमधली जी पुंजी आहे, जे धन आहे, जो पैसा आहे तो विद्यापीठाकडे दान रूपाने डोनेट करून ही व्याख्यानमाला चालवली आहे. अशाच पद्धतीचा निधी जसा नागपूर विद्यापीठाला त्यांनी दिलेला आहे, अमरावती विद्यापीठामध्ये सुद्धा तपस्वी पूज्य तुळशीरामजी मेश्राम स्मृती व्याख्यानमालेच्या संदर्भात त्यांचा निधी डोनेट आहे. आणि त्या निधीपासून, या निधीच्या व्याजातून मागच्या 8-10 वर्षापासून सातत्याने 2 सलग असे व्याख्यान होत आहेत. अशा पद्धतीचा अकॅडमिक क्षेत्रात दान देण्याचा हा संकल्प जो काही मेश्रामताई यांनी सुरू केलेला आहे, हे अलौकिक आणि असं म्हणूया आपण की अद्वितीय असं काम आहे. असं काही फार कोणी करत नाही आणि म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे. आणि आता त्या ज्या बोलल्या की तत्वांचं, म्हणजे महानुभाव पंथाच्याच नाही तर कोणत्याही जगातल्या कुठल्याही नैतिक तत्वांचं असेल, धार्मिक तत्वांचं असेल, सदैव जागरण होत राहिलं पाहिजे, अशा त्या बोलल्या. आणि हे महत्वाचं सूत्र त्या आजच्या त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या मनोगणातून मला कोट करावं असं वाटलं. आता ताईंनी, त्या स्वतः कवयित्री आहेत, 8 ते 10 पुस्तकं त्यांची आहेत. माझ्यासमोर एक त्यांचं स्वतंत्र पुस्तक पण आहे. त्यांचा स्वतंत्र लेखनामध्ये असा एक लौकिक आहे, पंथीय असेल, ललित लेखन असेल, प्रवास वर्णन असेल, अशा विविध वाङ्मय प्रकाराचे हाताळणी सुश्री मेश्रामताईंनी केलेली आहे. आज या विभागाने आणि या अध्यासनाने हा व्याख्यानमालेचा कार्यक्रम माझ्यासारख्या लहान वयाच्या व्यक्तीवर सोपवला. मी माझ्या पद्धतीने या विषयाला न्याय देतो आणि बरंच काही माझ्याकडून या संदर्भात काही होतील तर ते माफ करावं. विषयाच्याकडे वळताना महानुभाव पंथाच्या संदर्भात आपण सर्व जाणता, आपण सगळे अभ्यासक आहोत, व्याख्याते आहोत, प्राध्यापक आहोत. महानुभावीय वाङ्मय हे अभ्यासाला असतंच, कारण का ते मध्ययुगीन मराठीचा उपलब्ध असलेला जिवंत असा अस्सल मराठीचा पुरावा म्हणून आपण त्याकडे बघतो, त्याचा अभ्यास होते, त्याचं चिंतन होते. आपल्याला हेही लक्षात आहे की एकूणच महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन व धार्मिक जडणघडणीमध्ये महानुभाव पंथाचे मौलिक असे योगदान आहे. आपल्याला माहित आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर जे गुजरातमधून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन इथल्या हा जो समाज होता, तत्कालीन जी काही व्यवस्था होती, धार्मिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, सांस्कृतिक व्यवस्था असेल, ती जवळून त्यांनी बघितली होती. आणि त्या निरीक्षणातून पायी भ्रमण केल्यानंतर त्यांना जे आढळलं, त्या निरीक्षणातून त्यांना आढळलेल्या गोष्टीतून सकारात्मक असा एक विचार, समाज परिवर्तनाचा, धर्म परिवर्तनाचा, परिवर्तनवादी, क्रांतिकारी असा विचार त्यांनी समाजासमोर ठेवला. सर्वज्ञांचं हे कार्य विदर्भात, मराठवाड्यात, उत्तर पश्चिम महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये, मध्य प्रदेशमध्ये व छत्तीसगडच्या त्या जंगलातल्या भागात आढळतं. आपल्याला सार्वत्रिक त्यांचं भ्रमण होतं आणि सर्वज्ञांचं कार्य खूप मोठं आहे. हे काही नव्याने सांगण्याची आता हा तो विषय नाही आणि ही ती वेळ पण नाही. सर्वज्ञांच्या अलौकिक कार्यामधून महत्वाचं आपल्याला एकच घ्यायचं आहे की त्यांच्या उत्तरपंथी गमनानंतर त्याच्या शिष्य परिवारांनी, म्हणजे शिष्य परिवार आणि सर्वज्ञ श्री चक्रधर यांचा जो कालखंड आहे तो 8च वर्षाचा आहे. एकाकी भ्रमंती संपल्यानंतर सर्वज्ञ जेव्हा पैठणला जातात आणि मग पैठण पासून मग त्यांचा उत्तरार्ध सुरू होतो. उत्तरार्धाचा जो कालखंड आहे तो 8 वर्षाचा आहे. या 8 वर्षाच्या कालामध्ये सर्वज्ञांच्या सोबत जे काही शिष्य मंडळी जुळली, त्यामध्ये नागदेव आचार्य असतील, माहिमभट असेल, महदाईसा असेल, अबाईसा असेल, या मंडळींनी सर्वज्ञांच्या उत्तरपंथी गमनानंतर विरहातून
ईश्वराच्या विरहातून त्यांच्या सगळ्या स्मृती एकत्रित करून रिद्धपूर या गावी माईमभट्टाच्या या कौशल्यपूर्ण अशा संकलनातून इसवी सन 1278 मध्ये लीळा चरित्र हा ग्रंथ निर्माण झाला. ती प्रक्रिया सुद्धा खूप मजेशीर आणि खूप महत्वाची प्रक्रिया आहे. याहीकडे आपल्याला फार जायचं नाही. मुळामध्ये लीळा चरित्र या ग्रंथामध्ये सर्वज्ञांचं संपूर्ण चरित्र आहे, त्यांच्या कृती आहे, उक्ती आहे, तत्वज्ञान आहे आणि हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे असं संशोधनाअंती आता सिद्ध झालेलं आहे. आद्य गद्य ग्रंथ म्हणून लीळा चरित्र या ग्रंथाची महती अवर्णनीय आहे आणि अतुल्य असा हा ग्रंथ मराठीला लाभलेला आहे. या ग्रंथातून महानुभाव मंडळींनी, पुढच्या सगळ्या संशोधक मंडळींनी, तत्व विवेचक मंडळींनी, विद्वान मंडळींनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ लिहिले. अनेक, जसं एखाद्या कॅनॉलला, एखाद्या धरणामधून निघणाऱ्या एका कॅनॉलला उपकॅनॉल असतात, उपपाठ असतात, अशा पद्धतीचे वेगवेगळे पाठ या मूळ लीळा चरित्रातून पुढे निघाले. आणि आपल्याला लक्षात येते की नागदेवाच्या समकालीन, नागदेवाचा शिष्य असणाऱ्या किंवा नागदेवासोबत असणाऱ्या केशिराज व्यास यांचं सुद्धा काम खूप मोठं आहे. केशिराज व्यास हे विद्वान संस्कृतचे पंडित होते. उत्तम पद्धतीने त्यांचा या पंथाच्या लीला चरित्राचा अभ्यास होता, वेगवेगळ्या स्मृतींचा अभ्यास. स्मृतीस्थळामध्ये केशिराज व्यास या व्यक्तिरेखेच्या संदर्भात ज्या स्मृती येतात मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की हा जो कोणी केशिराज व्यक्ती आहे, अत्यंत काटेकोर पद्धतीने दिलेल्या चौकटीत राहणारा, नागदेवाचा शब्दनशब्द पालन करणारा हा केशिराज व्यास पैठणच्या परिसरातल्या वरखेड गावकडला होता आणि अत्यंत जबरदस्त पद्धतीने पंथाच्या सील राखणारा चारित्र्यवान व्यक्ती होता. त्याच्या अनेक ठिकाणी कसोट्या पाहायला गेल्या. अनेक कसोटीच्या प्रसंगातून हे केशिराज व्यास सुखरूप पद्धतीने सुरक्षित राहिले आणि त्यांच्या त्या कृतीबद्दल नागदेवांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या स्तुतीसुमने उधळली आहेत. अनेक ठिकाणी हा जो कोणी केशिराज व्यास हा माझे डोळे आहे अशी नागदेवाचार्य एका ठिकाणी म्हणाले होते. संस्कृतचा पंडित असल्यामुळे त्या केशिराज व्यास यांना वारंवार मोह होत होता की मी हे जे काही लिहितो आहे, आधी 1-2 प्रकरण त्यांनी ते संस्कृतमध्ये केल्यानंतर परत जेव्हा ते नागदेवाची आज्ञा घेतात तेव्हा नागदेव म्हणतात त्यांना की नको, जे काही तुला सांगायचं आहे, जे काही तुला मांडायचं आहे ते तू मराठीतून लिही. हे सगळे मराठीतले जे काही नागदेवाचार्यांच्या संदर्भातले जे संवाद आहे ते महत्वाचेच आहे. नको गा केशवदेया, आपण माहित आहे की येणे माझे म्हातारिया नागवतील की गा, अशा पद्धतची मराठी भाषेबद्दलची खूप चांगल्या पद्धतीची भूमिका नागदेव आचार्यांची दिसते आपल्याला. आपल्याला असं लक्षात येतं की याच केशिराज व्यास यांनी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ संपादित केला. सगळे लीळा चरित्रातले सूत्र सर्वज्ञांचे अलग केले, वेगळे काढले, त्याची एक क्रम लावला, क्रमानुसार त्याची मांडणी केली आणि सूत्रपाठ असा स्वतंत्र ग्रंथ केशिराज व्यास यांनी संपादित केला. तशाच पद्धतीनं केशिराज व्यास यांना असं लक्षात आलं की चक्रधरांच्या सूत्रपाठाअंतर्गत जे उद्धरण नावाचं प्रकरण आहे, या उद्धरण प्रकरणाच्या संदर्भात चक्रधरांनी वेळोवेळी आपल्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये अथवा एकांक कालामध्ये शिष्यांना उद्देशून जे निरूपण केलं आहे, ते निरूपण एका उद्धरण प्रकरणातल्या मॅक्झिमम जास्तीत जास्त सूत्र त्या उद्धरण प्रकरणातले असतात, ज्याच्या स्पष्टीकरणासाठी चक्रधरांच्या असं लक्षात आलं होतं की जो काही सर्वसामान्य वर्ग माझ्या समोर आहे, चक्रधरांच्या समोर त्या काळात जो काही वर्ग होता तो सर्वसामान्य वर्ग होता. पंडित काही लोक असतील तर काही सामान्य लोक पण होते. आता जी गोष्ट तत्व जे काही प्रतिपादन करायचं आहे ते तत्व प्रतिपादन करताना मुळामध्ये तसं असतं मित्रांनो की आपल्यालाही माहित आहे आजच्या घडीला की जगामधला आजच्या परिस्थितीत आपण जर बोलायचं झालं तर विषयाचा सर्वोच्च विषय कोणता किंवा विषयाच्या गोतावळ्यामध्ये सर्वात जास्त ज्याची डिमांड आहे, ज्याची खोली आहे, उंची आहे, असा विषय म्हणजे तत्वज्ञान असतो मित्रांनो. तत्वज्ञान हा विषयांचा राजा आहे आणि म्हणून मग तत्वज्ञानाची मांडणी करताना विषयाचा राजा याच्यासाठी आहे की त्यामध्ये जे काही गोष्टी आहे, त्याचं जे काही विवेचन आहे, ते स्वला विचारणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि माझ्या अवताल भोवतालच्या सृष्टी संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या तत्वज्ञान ग्रंथात मिळतात आणि म्हणून तो विषयांचा राजा आहे. हे तत्व प्रतिपादन करणे कोणत्याही धर्माचं, कुठल्याही पंथाचं, कुठल्याही विचारधारेचं एक स्वतंत्र तत्वज्ञान असते. तसंच महानुभाव पंथाचं स्वतंत्र तत्वज्ञान सर्वज्ञांनी 8 वर्षाच्या आपल्या वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या शिष्यांसोबत संवाद करताना
जे वेळोवेळी त्यांनी जे सूत्र उच्चारली, निरूपण केली, ती सर्व सूत्र जी तत्व या टायटल मध्ये बसतात, शीर्षकामध्ये बसतात, ती सर्व सूत्रे जीवाच्या उद्धरणाची, सृष्टीच्या निर्मितीची, सृष्टी संहाराची, सृष्टी रचनेची आणि परमेश्वराच्या व जीवाच्या नात्याची ही सर्व सूत्रे स्पष्ट रूपाने, अत्यंत रोखठोक पद्धतीने, अत्यंत मराठी भाषेत चक्रधरांनी निरूपित केली. आणि ही चक्रधरांनी निरूपण केलेली सूत्रे स्पष्टीकरणासाठी म्हणून ताबडतोब चक्रधरांनी सूत्र निरूपण केल्या व्यवहारातला एक सदा दाखला दिला आणि तो सूत्र स्पष्टीकरणातल्या त्या दाखल्याच्या माध्यमातून ते पटवून त्यांनी दिलं. असे सूत्र, असे दृष्टांत लीळा चरित्रामध्ये, वेगवेगळ्या लीळांमध्ये विखुरले होते. केशिराज व्यास यांनी ही सर्व सूत्रे स्वतंत्र बाहेर काढली, सूत्रपाठ निर्माण केला. ज्या सूत्रांच्या स्पष्टीकरणासाठी चक्रधरांनी दृष्टांत सांगितला, ही दृष्टांत सुद्धा केशिराज व्यास यांनी अलग केले, वेगळे काढले, त्याचा एक क्रम लावला. आणि सूत्र आणि त्याच्या स्पष्टीकरणार्थ असलेला चक्रधरांचा दृष्टांत या दोन विवेचनावरून स्वतःचे केशिराज व्यास यांना जे वाटतं ते द्राष्टांतिक त्यांनी एक 2-3 ओळीत असं लिहिलेलं आहे. असा हा जे चक्रधरांनी 114 दृष्टांत वेळोवेळी सांगितले आहे, कुठल्या तरी लीळा सांगताना सांगितली आहे किंवा माईम भट्टांनी ज्या लीळा एकत्रित केल्या त्या लीळेत ते आले आहे, हे सर्व दृष्टांत अलग सूत्राचा त्याचा क्रम लावून व्यवस्थित त्याची मांडणी केली. आपल्याला विद्यापीठामध्ये जे काही शिकवले अभ्यासक्रमात ग्रंथ समाविष्ट असतात त्यामध्ये साधारणतः शंगो तोडपुडे यांचं हे दृष्टांतपाठ, भिनस प्रकाशन पुणे किंवा राश नगरकर संपादित दृष्टांतपाठ अशा पद्धतीचे ग्रंथ आपल्या समोर असतात. आता या ग्रंथांमधून या 114 ही दृष्टांता संदर्भातली विवेचक अशी सुंदर प्रस्तावना आपल्या समोर असते मित्रांनो, आणि आपण ती वाचतो. या प्रस्तावनेमध्ये तोडपुडे साहेबांच्या संपादित दृष्टांत पाठ या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी या दृष्टांताचे प्रकार, स्वरूप, दृष्टांताची व्याख्या, दृष्टांतातला जो मतितार्थ आहे त्या मतितार्थाबद्दलचं विवेचन, पुस्तकाच्या शेवटी लापणिक जे केशिराज व्यास यांनी जोडलं होतं ते, आणि सलग पद्धतीनं पहिल्या दृष्टांतापासून शेवटच्या दृष्टांतांपर्यंत जी काही क्रममालिका आहे, स्टेप बाय स्टेप, पायऱ्या अशा पद्धतीचं खूप सुंदर असं विवेचन या शंगो तोडपुडे संपादित दृष्टांत पाठामध्ये आहे. आपल्याला फार जास्त आपल्याला आता मूळ जो आपला विषय आहे आपल्याला तिकडे यायचं आहे. आता या 114 दृष्टांतामध्ये अत्यंत आपल्याला असं लक्षात येते विद्यार्थ्यांनो की चक्रधरांची जी काही एक असं म्हणूया ती दृष्टी होती, त्यांना माहित होतं यांना, समोरच्या सामान्य जणांना हे जगाचं तत्वज्ञान, विश्वाचं तत्वज्ञान, एकूणच सृष्टीचं तत्वज्ञान, जीवाचं आणि ईश्वराचं नातं असणारं तत्वज्ञान कसं काय पटेल. आणि म्हणून मग ते पटण्यासाठी अत्यंत व्यवहारातला दाखला, खूपच सामान्य पद्धतीचे दाखले, अत्यंत जवळ रोजचे घडणारे दाखले ते देतात. आणि लगेच आपल्याला कळतं की अरे हो, ते जे चक्रधरांची जी शैली आहे मित्रांनो, कारण चक्रधर हे उत्कृष्ट संवादक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जर खूप गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. त्यातून त्यांचं एक गुणवैशिष्ट्य असं होतं की ते उत्तम संवादक होते. जो व्यक्ती समोर त्यांच्या दिसायचा असायचा तशाच पद्धतीने त्याच्याच पातळीवर येऊन चक्रधर त्यांच्याशी बोलायचे. संवाद कौशल्य चक्रधरांचं उत्तम होतं. आणि म्हणून अशा उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधरांनी दृष्टांताचं विवेचन करताना, दृष्टांताची मांडणी करताना व्यवहारातील दृष्टांत घेतले. महिलेशी संबंधित, स्त्रियांशी संबंधित, व्यवसायाशी संबंधित, व्यक्तिमत्वाशी संबंधित असे वेगवेगळे दृष्टांताचे प्रकार आपल्याला करता येतात. रोज दैनंदिन शेड्यूल मध्ये आपण म्हणतो, या रोजच्या दैनंदिनीमध्ये आपण सगळे जे वावरतो, व्यवहार करतो, या व्यवहारातला, या दैनंदिन क्रमातला साधा सोपा विषय घेऊन त्यांनी तो स्पष्टीकरणाचा आपल्यासाठी ठेवलेला आहे. या दृष्टांत पाठातील जी काही मांडणी आहे 114 दृष्टांताची, ही एका क्रमाने केशिराज व्यास यांनी केलेली असल्याने मध्ये मध्ये
जे काही दृष्टांत येतात ज्यातून मातृसंकल्पना आपल्याला जाणवते, प्रकट होते, ती मातृसंकल्पना एकूणच 114 दृष्टांतांपैकी 11 वेगवेगळ्या दृष्टांतांमध्ये आपल्याला आढळते मित्रांनो. आता हे 11 दृष्टांत कोणते, तर दृष्टांत क्रमांक 4 जो आहे कुकडीचा, 5व्या क्रमांकाचा दृष्टांत मासळीचा आहे, 25व्या क्रमांकाचा दृष्टांत तुपा भाताच्या घासाचा आहे, 38व्या क्रमांकाचा दृष्टांत आहे दुरस्त मातेचा दृष्टांत, 39 क्रमांकाचा दृष्टांत आहे हिरडे या बेडे याचा दृष्टांत, 44 क्रमांकाचा दृष्टांत आपल्या समोर दिसतो की डुळकैले या बाळकाचा दृष्टांत म्हणजे ओकारी करणाऱ्या बाळकाचा, 55 क्रमांकाचा एक दृष्टांत आहे वानरी याचा दृष्टांत, 68 क्रमांकाचा दृष्टांत दुबडी ये मातेचा दृष्टांत आहे, 91 क्रमांकाचा दृष्टांत आहे अहिर देशीय मातारी याचा दृष्टांत आणि 98 क्रमांकाचा दृष्टांत आहे लेकुडवाडी मातेचा दृष्टांत व एक 99 क्रमांकाचा निद्रित स्थिरपणाचा दृष्टांत. आता या 11ही दृष्टांतामधून मित्रांनो आपल्याला जे विवेचन सर्वज्ञ श्री चक्रधर ठेवतात, पटवून देतात, या सगळ्या दृष्टांताचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू आहे माता आईचा वत्सल भाव, तिचं बाळाप्रती असणार नातं वत्सल भावनेतून ती ज्या पद्धतीनं बाळाला वाळवते, मोठं करते, तिच्या अंतर्मनामध्ये तिच्या बाळाविषयी जो भाव असतो मित्रांनो, असाच भाव सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणूया आपण, परब्रह्म परमेश्वर अवतार म्हणूया आपण, सर्वज्ञांनी जेव्हा विवेचन केलं सूत्र याचं तत्वज्ञानाचं, तेव्हा अनेक सूत्रांमध्ये आपल्या असं लक्षात येते की ईश्वराला अवतार घेण्याची वेळ येते, तर हा नंतरचा विषय आहे. मुळामध्ये सृष्टी रचनेचं मूळच काय आहे, वत्सल भाव आहे. पहा ना कसा वत्सल भाव, तुम्हाला लक्षात येईल. सर्वज्ञांनी आपल्या शिष्यांना पटवून दिलं होतं. एकूणच सृष्टीची निर्मितीचं कारणच काय आहे मुळामध्ये, तर सृष्टी रचना जेव्हा ईश्वर करतो तेव्हा स्वामी सांगतात की कधी काळी मायेच्या त्या अशा तममय प्रदेशामध्ये सर्व जीव एकत्रित होते आणि ईश्वराला असं वाटलं की या जीवाला आपल्या जवळचा अत्यंत परमेश्वरी आनंद द्यावा, आणि म्हणून मग परमेश्वराची ती इच्छा ओळखून मायेने सृष्टी रचना केली, असं एक आहे. आता यामध्ये काय आहे, कणव मातृत्व वत्सल भाव, त्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वराचा तो वत्सल भाव, मातृत्व, दातृत्व जे काही म्हणता येईल आपल्याला वेगवेगळ्या भाषेत, ते जागृत होते आणि त्या पद्धतीनं माया मग पुढील कार्य करते. असं आता आपण काही एवढे तत्वनिरूपक नाही आहोत, त्यामुळे पंथीय तत्वज्ञानाच्या भाषेत आपल्याला वेगळ्या पद्धतीनं ते सगळं मांडता येईल. मुळामध्ये सृष्टीच्या रचनेचा मुळारंभ हा मातृत्व अथवा वत्सल भावनेतून, करुणेच्या भावनेतून झालेला आहे. बाळाला ज्या पद्धतीनं आई वाढवते, तिच्यासाठी, त्या बाळासाठी तिचं सर्वस्व असते. अनेक ठिकाणी आपण बाळाचे आणि आईचे नातं असणाऱ्या गोष्टीचे निरूपण करतो, वाचतो, आणि आपल्या असं लक्षात येते की जगातलं जे नातं आहे मित्रांनो, आईचं आणि मुलाचं, हे सर्वोच्च असं नातं आहे, एका वत्सलतेचं नातं आहे. मातृत्व ज्या स्त्रीला प्राप्त होते आणि ती स्त्री मग तिचं पुढचं आयुष्य सगळं त्या बाळासाठी असते, तिचं वैयक्तिक आयुष्य बाजूला होते. याच वत्सल भावनेतून परमेश्वर सुद्धा जीवाला अशा पद्धतीनं वाळवतो, इकडे घेऊन येतो आपल्या स्वतःकडे. त्याच्या उद्धरणाच्या ज्या टप्प्याच्या ज्या पायऱ्या आहेत, वेगवेगळ्या उद्धरणाच्या जे टप्पे आहेत, त्यातला एक एक टप्पा तो त्या जीवाला वर आणतो, आणि ते वर आणताना, त्या उद्धरणाचा दिशेने त्या जीवाचा प्रवास होत असताना, मातृत्वाच्या भावनेतील, मातृत्वाच्या नात्यातील एका 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 अनुभूतीचा प्रत्यय या दृष्टांतातून आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधरांनी आणून दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी 3 उदाहरणं तर असे घेतले आहे जे आपल्या अवताल भोवतालच्या पक्ष्यांच्या आहे, प्राण्यांच्या आहे. पहिला 4 क्रमांकाचा दृष्टांत बघताना आपल्याला सातत्याने आपल्या अवताल भोवतालची कोंबडी असते, त्या कोंबडीचा दृष्टांत सर्वज्ञ सांगतात. सूत्राच्या ह्याच्यात आपण जाणार नाही, कारण का सूत्र विवेचन हा खूप तात्विक पातळीचा भाग आहे. या कुकडीच्या दृष्टांतामध्ये आपल्याला असं लक्षात येते मित्रांनो की सर्वज्ञांनी जेव्हा बघितलं की एकूणच काय जो असते की ईश्वर जसा जीवाच्या
उद्धरणाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू असताना त्याला मदत करतो, सहाय्य करतो. त्यासाठी तो कशा कशा पद्धतीनं ईश्वर जीवाकडे त्याला आकर्षित करतो त्याचं विवेचन करताना सांगितलं गेलंय. आपल्या असं लक्षात येते की आपण आणखी एक थोडस मागे येऊया की सर्वसाधारणपणे दृष्टांताची सोपी आणि सुटसुटीत जर व्याख्या आपल्याला करायची असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की सुलभ पद्धतीने एखादं तत्व सुलभ पद्धतीने समजून सांगण्यासाठी व्यवहारातला दाखला म्हणजे दृष्टांत. सोप्यात सोप वेगवेगळ्या संस्कृत मंडळींनी व्याख्या केलेल्या आहे. त्या व्याख्या शंगो तुडपुडे आणि नगरकर यांच्या पुस्तकामध्ये आहे. त्या व्याख्याच्या याच्यामध्ये आपण फार जाणार नाही. तर एखादी अदृष्ट गोष्ट दृष्ट रूपामध्ये पटवून देण्याची जी पद्धत आहे त्याला त्या गोष्टीला दृष्टांत असे म्हणतात. आता आपल्या असंही लक्षात येते की एकूण सर्वज्ञांना असं माहित होतं की हे जे काही दृष्टांत आपण दिले तर ही गोष्ट समजण्यास सोपी होईल, म्हणून त्यांनी अशा काही पद्धतीचे दृष्टांत त्या सामान्य जनतेसमोर ठेवले आणि ज्यातून खूप पद्धतीनं उत्साह वाढेल, एक प्रकारची उत्सुकता ज्याच्यात असेल. एक दोन दृष्टांत तर अशा मित्रांनो की 2च ओळीत आहे, एकाच ओळीत एक दृष्टांत आहे, म्हणजे खूपच मजेशीर आहे सगळं. एकूण दृष्टांत पाठ हा ग्रंथच एक असा ग्रंथ आहे जगामध्ये की असा ग्रंथ दुसरा असं म्हणूया आपण की खूपच रेअर ज्याला शब्द वापरतो आपण इंग्लिश मध्ये तो आहे की असा ग्रंथ असतो का बा की बस एक ओळीचं सूत्र, त्याच्या स्पष्टीकरणाचं 2 ओळीत त्याचा दृष्टांत आणि मग या दोनही ओळीतून काय दिसते अशा पद्धतीचे 114 दृष्टांताचं विवेचन असणारा छोटासा ग्रंथ आहे. वेगळा ग्रंथ आहे तो, कॉमन ग्रंथ नाही आहे. तत्वनिरूपणासाठीचा ग्रंथ आहे, तात्विक ग्रंथ आहे. हे काही ललित गद्य नाही आहे की ज्याच्यामध्ये खूप काही सगळं मजेशीर आलबेल आहे असं काही नाही. तत्वनिरूपणार्थ असल्यामुळे ते गंभीर आहे. म्हणजे मुळामध्ये चक्रधरांचं तत्वज्ञानच एवढं खोलात आहे की जे आत्मसात करायला जी मठामध्ये साधू मंडळी असतात त्यांना 20-30 वर्ष लागते ते आकलन होण्यासाठी. आणि आपण ज्या पद्धतीने हे दृष्टांत पाठ शिकणार असतो विद्यार्थ्यांना, आपलं वय आणि आपली वैचारिक जी डेप्थ आहे, जी पातळी आहे त्याच्याशी समांतर. म्हणूनच तर स्वामी म्हणतात की कुकडीच्या दृष्टांतामध्ये बघा की सरळ सरळ आहे की ते म्हणतात की जी काही कोंबडी असते ती कोंबडीची जी पिल्ल असतात अंड्याच्या बाहेर आल्यानंतर, ती कोंबडीचे पिल्ल फक्त काय करतात, ती कोंबडी त्याला पंखाच्या खाली घेते आणि ते मोठे होते. आता शिंगणापूर म्हणून गाव आहे दर्यापूर तालुक्यात. चक्रधर स्वामी जेव्हा दुसऱ्या भेटीमध्ये गोविंदपूरच्या भेटीसाठी येत तेव्हा मुक्काम करत सोबत एक 8-9 वर्षाचा मुलगा असतो चांगदेव भट. हा चांगदेव भट शिंगणापुरात असताना ती घडलेला तो प्रसंग असतो. त्या प्रसंगाच्या निमित्ताने चक्रधरांचं एक वाक्य होतं, जीवाशी वेद आणि वेद शक्ती ते येथोचिनी की गा. म्हणजे जीवाला जे काही आकर्षित करण्याची वृत्ती आहे ती फक्त ईश्वराकडे असते. आणि मग ते पटवून देताना लगेच स्वामी 2च ओळीचा दृष्टांत पहा बघा. कुकडी असे ते अंडी घाली, पिली होती तयासी पाखवा दे, अमृत कळा असे ते संचरे, तया तव तिये वाढती. म्हणजे 2ही ओळी पूर्ण नाही झाल्या. महानुभाव वाङ्मयाचं भाषिक महत्व हे आणखी आपल्याला अधोरेखित करता येईल की पाल्लाडिकपणा. म्हणजे माहीम भट्टाच्या बाबतीत असं म्हणता येईल की एवढा कमी शब्द माहीम भट्ट आपल्या याच्यामध्ये वापरतात. ते जर पाल्लाडिक वृत्तीचे असते तर ते खूप काही झालं असतं, पण ते टाळलं त्यांनी. सूत्रमित्र आणि हे सगळ्या गोष्टी तर अत्यंत काटेकोर, कारण सूत्राची व्याख्याच तशी आहे मित्रांनो की जे अत्यंत संक्षिप्त असते, आखीव रेखीव असते, चौकट ज्याला असते असं ते सूत्र असते. इथं बघा ना की कुकडे असे आपण भाषिक बद्दल भाषेच्या संदर्भात दृष्टांतातील भाषा सौंदर्य या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याची विस्ताराने मांडणी तुडपुडे साहेबांनी केलेली आहे. त्यामध्ये कसे छोटे वाक्य आहे. कुकडी असे ती अंडी घाली, सरळ सरळ आहे, खूप समजण्यासाठी सोपा आहे की कोंबडी असते ती अंडे देते आणि काहीच नाही, अंड्यातून पिले बाहेर आल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं त्या पिल्यांना वाढ होण्यासाठी ती फक्त तिच्या पंखाखाली धरून
त्याला स्पर्श करते आणि ते पिले हळूहळू हळू मोठे होतात. 2 दिवसांनी 4 दिवसांनी ते पिले बाहेर निघतात, फिरतात. मग त्या 2-4 दिवसानंतर ते स्वावलंबी पद्धतीनं आपलं हे करतील. पण त्या अंड्यापासून बाहेर येण्यानंतर आणि मोठे होण्यापर्यंतचा जो मधला कालावधी असतो, त्या मधल्या कालावधीमध्ये त्या पिल्लांचं भरण पोषण फक्त मातृत्व भूमिकेतून होते, भावनेतून होते. अशाच पद्धतीनं परमेश्वर जीवाला स्पर्श करून आपल्या स्पर्शाने त्याला इकडे आणतो. आता इकडे आणतो म्हणजे कुकडे आणतो? इकडे आणतो म्हणजे ती जी उद्धरणाची दिशा आहे, ज्यासाठी परमेश्वराचा अवतार झालेला आहे, त्या उद्धरणाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. स्पर्श म्हणजे या दृष्टांतामध्ये काय स्वामींना सांगायचं आहे की प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर ज्या काळात अवतरतो, ज्या सन्निधानात जो भक्त मंडळी असतात, त्या सन्निधानातील भक्त मंडळींना अशा पद्धतीनं टच करतो, स्पर्श करतो. कोंबडी सारख्या यांनी त्याचा पुढचा जो प्रवास आम्ही धरतो तो सुरू होतो. खूपच 2 जोडीचा दृष्टांत आहे. सूत्र एका जोडीत आहे की जीवासी वेद आणि वेद शक्ती ते येथोचिनीच किंवा इथूनच आहे, या पलीकडे दुसरीकडे कुठून नाही आहे. जीव आकर्षित कुठे होणार? जीव आकर्षित होणार तो केवळ ईश्वराकडे. पंखाचं उदाहरण दुसऱ्या दृष्टांतामध्ये आपल्याला असं लक्षात येतं मित्रांनो की मासळीचा दृष्टांत आहे. हे आता आपण बघा, आपण विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. आपल्या विभागामध्ये बॉटनी विषय असतो, झुलॉजी विषय असतो. आपले काही सहकारी मित्र असतात. त्या झुलॉजी सब्जेक्टमध्ये, त्या विषयामध्ये वेगवेगळ्या जीवांची रचना असते, स्ट्रक्चर असते, त्या जीवांचे वेगवेगळे प्रकार असतात. आता हे जे काही स्वामीने 12व्या शतकात सांगितलं, खरं म्हणजे यामध्ये मासळी आणि कासवी हे 2 दृष्टांत असे आहे की कदाचित बॉटनीवाल्यांना ते असेलच, कारण ते शास्त्र आहे शेवटी, त्यांच्यात ते खोलात गेले असतील, पण सर्वज्ञांनी ते सांगूनच ठेवलं होतं. त्याआधी आपण पाहू की मासळी असते, ती पाण्यामध्ये अंड देते आणि सरळ 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 ते पिल्ले तिच्या भोवताल फिरत असतात. आपण फिश पॉन्ड याच्यात त्याच्यात पाहत होते की कशा पद्धतीनं त्या मासळ्या इकडून तिकडे जातात. तशाच पद्धतीनं दृक स्पर्श आलाप अंतःकरण या सूत्राच्या स्पष्टीकरणासाठी सर्वज्ञांनी मासळीचा दृष्टांत सांगितला मित्रांनो, की कशा पद्धतीनं परमेश्वर जीवाला उद्धरणाच्या रस्त्याने पुढे 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 नेतात. काय म्हणतात या दृष्टांतामध्ये सर्वज्ञ असं म्हणतात की मासे पाण्यात वेगवेगळ्या अंड्याच्या थ्रू पिल्ल्यांना जन्म देतात आणि लगेच त्या पिल्ल्यांची जी वाढ आहे मित्रांनो, मासळी पुढे पुढे असते आणि मासळीचे जे डोळे आहेत ते त्या फक्त पिल्लांकडे असतात. बस दृष्टी अवलोकन करते ती आणि आपले पिल्ले हळूहळू हळूहळू मोठे होतात. पिल्लांना केवळ आपल्या दृष्टीने वाढवणारी ही मासळी आपल्याला दिसते. अशाच पद्धतीनं याच मातृभूमिकेतून परमेश्वर स्वतः जीवाला, जो जीव त्यांच्या क्वालिफिकेशन मध्ये बसतो, ज्या चौकटीत बसतो, अशा जीवांना ते काय करतात? वेद त्यांच्यात संचरवितात आणि संचरलेल्या वेदाच्या त्या बिंदूकडे हा जीव, जो अनेक वेगवेगळ्या मळांनी ग्रासलेला अज्ञानी आहे, तो तिकडे वेधला जातो मासळीच्या त्या पिल्लाप्रमाणे आणि पुढचा प्रवास त्याचा चालू. कासवीचा दृष्टांत तर वेगळाच आहे की कासवी इकडल्या थडावळ आहे आणि तिचे पिल्ले तिकडल्या पैलाडी असती. खूपच सोपा आणि सुंदर दृष्टांत. कासवी असे ते थडी एसी विये म्हणजे एका काठावरती पिलांना जन्म देते. आपण ऐलाडी असती, पिल्ले पैलाडी असती. सुंदर पद्धतीनं भाषा आहे. ऐलाडी पैलाडी म्हणजे दृष्टांताची भाषा, त्यातली जी रिदमिक पद्धत, नादमय अशी भाषा आहे. ऐलाडी असती, ती पैलाडी असती. तेथूनही तया ते अंतःकरण आठवी. ती तिकडल्या काठावर गेलेली कासवी, आपले पिल्ल इकडल्या काठावर आहे आणि तिथून ती अंतःकरणातून आपल्या पिल्लांना आठवते. आणि मित्रांनो, पुढे सर्वज्ञ असं म्हणतात की तिच्या त्या आठवण्यातून तिच्या अंतर्मनामध्ये ज्या मातृत्वातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या पिल्ल्यांपर्यंत पोहोचतात आणि पिल्ले आपोआप तिकडल्या काठावर त्यांची वाढ होते. आता हे शोधावं लागेल आपल्याला बॉटनी झुलॉजी मध्ये की हे असं आहे का. सर्वज्ञ सांगतात, कदाचित ते असतील. तर स्वामींना इथे हे सांगायचं आहे की डिस्टन्स दूर आहे. पुढे पुढे तर असं म्हटलं गेलंय दूरस्थ मातेच्या दृष्टांतामध्ये की आई इकडे आहे आणि ते मूल तिकडे आहे, दोघांमध्ये किलोमीटरचं अंतर आहे खूप. आजही आपण बघूया की जिथं कुठे ईश्वराचा अवतार असेल, असं मानूया आपण की ईश्वरी अवतार आणि जीव यांच्यामध्ये जे नातं आहे मित्रांनो, या पद्धतीनं असं सॅटेलाइट सारखं, की जसं आपण आता तुम्ही तिथं मी इथं आहो पण आपण एकमेकाला दिसतोय, हे तंत्रज्ञानाचा भाग झाला. परंतु
ईश्वराच्या संदर्भात बोलायचं झालं की ऐलाडी असती ते पैलाडी असती, आणि इथून अंतःकरणात कासवी आपल्या पिल्लांना आठवते की त्यांना भूक लागली असेल, आणि अंतःकरणात आठवल्यानंतर ताबडतोब तिकड असणाऱ्या पिल्लांना आपल्या आईचं हा अंतर्मनातल्या अमृत कळा तिथपर्यंत पोहोचतात, आणि मित्रांनो त्या पिल्लांची वाढ होते. म्हणजे हे सांगताना परमेश्वर कशा पद्धतीनं जीवाची काळजी घेतो, तो कशा पद्धतीनं आर्त आहे, त्याला कसं या जीवाविषयीची आठवण येते, आणि जीव उद्धरणाच्या दिशेने वेधक व्हावा म्हणून असेच परमेश्वर प्रयत्न करतो. ही मांडणी या कासवीच्या दृष्टांत. आता कासवी, कुकडी आणि मासडी या 3 दृष्टांताला बाजूला ठेवू आपण, कारण काय पक्षी आणि प्राणी. आता मानव जातीमधली जी माता आहे, आई आहे, आता या आईच्या भूमिकेतून मग पुढचे सगळे दृष्टांत आपल्याला स्वामी सांगताना दिसतात. की आता बघा 25व्या क्रमांकाचा दृष्टांत आहे, खूप सुंदर, एकदम सुटसुटीत आहे. तुपा भाताची या घासाचा दृष्टांत पहा काय म्हणतात. जवळ जवळ पुरुष विद्ये अधीन नव्हे, तव तव ब्रह्मविद्या अधिकार वाती. सूत्र आहे, या सूत्राच्या याच्यात फार जाणार नाही आपण. बिडारावरी काय बिडार असे, असं त्यातलं उरलेला सूत्रातला भाग आहे. म्हणजे एक गोष्ट अवेलेबल असताना दुसरी गोष्ट त्याच्यावर कशी काय असणार. जे एक बिराड आहे त्या बिराडावर दुसरं बिराड होऊ शकत नाही. तर याच्या स्पष्टीकरणार्थ म्हणजे एक जर काही गोष्ट तुमच्या अंतर्मनात बिंबलेली आहे तर दुसरी गोष्ट ती त्याच्यात जाऊन साचू शकत नाही, पहिली गोष्ट काढावी लागेल. हे पटवून देताना स्वामी खूप सुंदर पद्धतीने दृष्टांत सांगतात. मित्रांनो पहा की कहणी एकी माता असे, ते हाती तुपा भाताची वाटी घेऊन लेकरू वाते घासू घाली सुये, ते तोंड पडवी, इकडे पडवी इकडे पडवी. मग ते म्हणे आले असेल आलया पालया पोट भरुणी, वाटी खाली ठेवी. चालेल, संपला दृष्टांत. ईश्वर या उद्धरणाच्या दिशेने रस्त्याने निघालेल्या, प्रवासाने निघालेल्या जीवाकडे या पद्धतीने देतो काहीतरी. परंतु जीव असा असतो मित्रांनो, तो जीव हे ईश्वराकडलं आलेलं जे काही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे त्याला नाकारतो. तूप त्याच्यात वाटीत घेऊन आलेली आई आहे, आणि बाळ बिचार, ती बिचारे त्या तोंडापाशी त्याचा घास नेते, ते इकडे तोंड करते ते तिकडे तोंड करते. हे आपण बघतो चित्र, हे आपल्या घरातलं चित्र असतं. आपण बघितलं असतं की आईला वाटतं की हे बाळ जेवलं पाहिजे, रात्रीची 9 वाजताची वेळ आहे, हे झोपून देईल, काय खाल्लं नाही खाल्लं, पण ते पोरग इकडे तिकडे कुठेतरी काहीतरी खाऊन येते, चॉकलेट खाऊन येते वगैरे वगैरे. पण आता माता असते ती, तिला वाटतं का आपण त्याला दिलं पाहिजे. ही जी भावना आहे मित्रांनो मातृत्वाची, ती भावना ईश्वराची असते. त्याला वाटते परमेश्वराला, परमेश्वराला वाटते की जीव आपल्याकडे आला पाहिजे. कारण का आरंभ बिंदू काय आहे मित्रांनो, सृष्टीची निर्मिती मुळामध्ये ईश्वराच्या अंतर्मनातला जो आनंद आहे, तो आनंद जीवाला वाटण्यासाठी सृष्टीची रचना झाली, असं सर्वज्ञांनीच म्हटलं. इथे दिसते ती तुपाची वाटी घेऊन ती बिचारी ती माता त्याच्या तोंडापाशी घास नेते, परंतु ती तो पोरगा काही. आता इथं काय दिसतं आपल्याला, मातेचं मातृत्व, दातृत्व, तिचं वात्सल भाव दिसतो. पुढे दूरस्थ मातेचा दृष्टांत पहा किती सुंदर आहे की परमेश्वर आर्तदानी, 2च शब्द आहे सूत्रामध्ये, 2च शब्द सूत्र आहे. परमेश्वर आर्तदानी, ईश्वर हा आर्तदानी आहे, तो तयार आहे. फक्त तुम्ही तिकडे या, अंतर्मनातून आठवून त्यांना स्मरणातून. दृष्टांत 2च जोडीत आहे. कवणी एकू माता असे, एक आई आहे, ते लेकरू वाते निजवुनी कांडू जाय, पोरांना पाळण्यात झोपून ती 1 किलोमीटर शेतात जाऊन दळण कांडण करते, खळ्यावर जाते असं म्हणूया आपल्या वराडाच्या भाषेत. तिकडे ते तिचं दिवसभर चालू असते, आणि मग तिला पाहणा येते की आपलं लेकरू पाळण्यामध्ये झोपलेलं आहे, त्याला ते उठलं असेल, आणि जसं तिला तो पाहणा येतो आतमधून, ते तिला आठवते, आणि ताबडतोब ते भुकेले असेल मग येऊन ती स्तनपान देते. दुपारी येते ते 2:30 वाजता, आणि ज्या वेगानं ती आपल्या बाळाकडे येते मित्रांनो, आल्या आल्या ती त्याला स्तनपान देते. संपला दृष्टांत. परमेश्वर तयार आहे, फक्त जीवाची आर्तता असली पाहिजे. जीवाचा त्या दिशेने, उद्धाराच्या दिशेने जर आर्तता असली तर परमेश्वर तो तयार आहे त्याला उद्धरण्यासाठी. तर हे दूरस्थ मातेच्या दृष्टांतामध्ये परमेश्वर स्वतः तिला आठवते की आपलं मूल झोपलेलं आहे, ते उठलं असेल, आता त्याला आपण स्तनपान दिलं पाहिजे. हे सगळेच जे दृष्टांत आहे हे अशा पद्धतीनं मातेच्या अंतर्मनातल्या भावना कशा समांतर पातळीवर परमेश्वराच्या भावनाशी जुळणारे आहे हे पटवून देणारं, हे समान पातळीवरचं एक अलंकार म्हणून आपण दृष्टांतात आपल्याला दिसतो. आणखी एक पुढचा दृष्टांत 39 क्रमांकाचा, हिरडे बेहड्याचा दृष्टांत. आता पहा त्या काळात सुद्धा कशा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या
हे होत्या, वेगवेगळ्या औषधी होत्या पहा. सोपा दृष्टांत आहे. परमेश्वरू अनिमित्त बंधू, अनाथनाथ, कृपाळू. परमेश्वराचे वैशिष्ट्य आहे सूत्रामध्ये 4-5. आता परमेश्वर कृपाळू आहे, अनाथनाथ आहे आणि तो लाभापासून त्याचा लाभ होतो हे पटवून देताना स्वामींनी छोटासा दृष्टांत सांगला. कवनी एकू माता असे, एक आई आहे, तिच्या लेकरू वासी भूक नाही, ते बिचार 4-5 घंटे झाले, 5-7 घंटे झाले, काही खात नाहीये, माद्य पडिले असेल, कदाचित त्याचा तो पोट आहे ते फुगरलेलं असेल, कुठला तरी काहीतरी खाण्यात आलं असेल याचा, म्हणून ते खात नसावं बहुतेक. मग ती काय करते, त्याच्या पोटात जे काही आधी आहे, ज्यातून त्याला भूक लागत नाही आहे, ते आधी खाल्लेलं ताबडतोब त्याचे पचन व्हावे म्हणून ती पटकन हिरडे बेरड्याकडे जाते. म्हणजे म्हणून ती हिरड्या बेहड्याचा गुळला दे, लगेच तिच्या घरचं असलेलं ते घेते, जसं आता आपण करतो त्या पद्धतीने. मग त्याला 5 देते पहिल्यांदा, मग त्याचं जे काही फुगारा असतो पोटाचा तो निघून जातो आणि ताबडतोब त्याला मग 1 घंट्यात ती स्तनपान देते. आता यामध्ये सुद्धा ज्या कारणाने त्या मुलांना स्तनपान देताना पहिल्यांदा अडचण आली होती, ते कारण ताबडतोब तिच्या लक्षात येतात आणि त्याच्यावरची उपाययोजना सुद्धा ती माता बिचारी करते. सोपा दृष्टांत आहे. परंतु ही जी ऍक्टिव्हिटी आहे, ही जी तिची कृती आहे, ही तिच्या मातृत्व भावनेतून आलेली आहे. की तिला बाळाला माहित आहे बाळाला दूधच पाहिजे आणि यांना काहीतरी अचकल बचकल खाल्लाय किंवा मग फुगारा आहे त्याच्या मुलाला त्या पोटामध्ये, तर तो पहिल्यांदा निघून गेला पाहिजे. उपाययोजना करणारी माता परमेश्वराच्या समकक्ष समांतर पद्धतीनं परमेश्वराच्या कार्यकर्तृत्वाशी जुळणारी ती कला हे आहे, आपण म्हणूया की कथा आहे. पुढे बघा, अत्यंत सोपा दृष्टांत पुढचा आहे, तोही तसाच पहा की डुळकळे या बाळाचा दृष्टांत, वोकारी कळणारा पोरगा. आता बघा, या दृष्टांताच्या अर्थाच्या खूप पद्धतीनं त्याच्या आपण म्हणूया वराडी भाषेत बोलायचं झालं, झिलप्या पाळणे. आपल्या वराडात खूप सुंदर शब्द आहे, झिलप्या पाळणे. आता हा बोली भाषेतला शब्द आहे. खूप काथ्याकूट केले गेलेला आहे प्रत्येक सूत्राचा आणि प्रत्येक दृष्टांताचा, आणि त्याच्यावर लापणिका लिहिल्या गेलेल्या आहे. पक्षकारांनी वेगवेगळे मत मांडलेलं आहे आणि विद्वानांनी, महानुभाव पंथाच्या विद्वानांनी या सर्व दृष्टांतावर खूप सखोल पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. मित्रांनो, आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला ते फक्त समजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण तेवढ्या त्याच्या खोलात जाणार नाही. यामध्ये बघा, डुडकळले या बाळाच्या दृष्टांतामध्ये सर्वज्ञ म्हणतात की हे हो जाणे परी जाओ नेणे, उपयोगा न वचावे ऐसे काही असे. अशी कोणतीच वस्तू नाही आहे म्हणते, किंवा असं कुठलीच गोष्ट नाहीये की जी उपयोगाची नाहीये. प्रत्येक गोष्ट कणकण उपयोगाचा आहे. सर्वज्ञ छोटासा दृष्टांत सांगतात की कवनी एकी माता असे, एक आई आहे, ते आपल्या लेकरू वाते पेहे दे, दूध पाजते त्याला, पण ते दुधाचं स्तनपान देते ती आणि लगेच त्याच्या लक्षात येते की ते पित नाहीये. मग परत थोड्या वेळाने ते बाळ बाजूला ठेवलं की ते ओकारी करते, दूध बाहेर काढते. मग परत 15-20 मिनिटं होते, परत ती स्तनपान देते म्हणूया, दूध देते आणि परत ते बाळ ओकारी करते. मागुती दे मागुती डुडकी, मागुती दे मागुती दुडकी. रिझमॅटिक नादमय भाषा आहे, खूप सुंदर पद्धतीनं. मग तिच्या शेजारी पाजारणीला ती कळतं की हिचं बाळ ओकारी करते, त्या बिचारा येतात. मग त्या काय म्हणतात, त्या म्हणती हा डुडकत आहे, अरे हा उलटी करतोय ना बाळ तुझा, तरी तू कशाला त्याला पाजतेस. तर ती काय म्हणते, त्या लेकराची आई, घेई आतू तरी लितेल. ही काय म्हणते, याला ओकारी करू द्या. ओकारी करताना दुधाचे एक 10%, 3%, 4% कण त्याच्या पोटात तर जाईल. आपल्याला असं लक्षात येते की अरे बापरे, म्हणजे चक्रधर स्वामी, जाऊ द्या, परमेश्वर सर्वज्ञ तर एक हे आहे, परमेश्वर जीवाच्या भल्यासाठी, त्याच्या उद्धरणासाठी, त्याच्या त्या मार्गामध्ये, त्याच्या उद्धरणाच्या रस्त्यामध्ये कशा पद्धतीनं सहकार्य करतात हे तर उदाहरण आपल्या असं लक्षात. ते ओकारी करते तरी ते तिची आई त्याला देते ते दूध, याच्यासाठी देते की 10%, 3%, 4% तर त्याच्या पोटात पडून राहील. हे जे काही हा जो अनुबंध आहे, हा जो धागा आहे मातेचा आणि बाळाचा, हा नात्याचा धागा जगात दुसरीकडे कुठंच नाही. हा असाच धागा सर्वज्ञ श्री चक्रधर तत्वावाटे आपल्याला पटवून देतात की ईश्वराचा व जीवाचा अशाच पद्धतीने धागा असतो, असं आपल्याला त्यातून प्रतिपादन करता येते. आपला वेळ लक्षात घेऊन मी थोडा वेगाने जातोय ना आता.
पुढे आपण असं लक्षात येतं की एक वानरीचा दृष्टांत आहे 55 क्रमांकाचा मित्रांनो. आता वानर आपल्या अवतार भोवताला आहे. लोकीचा श्रेष्ठ तो यतीचा नसतो व यतीचा श्रेष्ठ तो लोकीचा नसतो, अशा पद्धतीचं सूत्र आहे. सूत्राच्या विवेचनात आपण फार खोलात शिरणार नाही. एक एक म्हणजे जो कोणी सर्वसामान्य माणसांमध्ये लीडर असतो, नेता असतो, त्याचे फ्लेक्स लागतात चौकात, असा जो कोणी असतो तो पब्लिक मध्ये श्रेष्ठ असेल, पण सर्वज्ञ असं म्हणतात की जो जगामध्ये श्रेष्ठ आहे तो इकडे आमच्यामध्ये, इकडे म्हणजे पारलौकिक जगामध्ये त्याचं काही फार हे नाहीये, म्हणजे त्याला काही तिकडे आमच्या इकडे त्याला काही फार तुमच्याकडे असेल म्हणते तो की जो लोकीचा श्रेष्ठ तो यतीचा नसतो. आता हे पटवून देताना स्वामी काय म्हणतात पहा, की छोटासा दृष्टांत की वानरी असे ते ऐलाडी वरुणी पैलाळी खांदी, झाडावरून या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारी जी काही वानरी आहे तिच्या पोटाला काय चिटकलेला पिल्ल असते आणि या खांदीवरून त्या खांदीवर जाय देखत या परी हे पडेल परी ती धरती, म्हणजे देखणाऱ्याला पाहणाऱ्याला अरे असं वाटतं की हे पिल्लू पडेल की काय, परी ते त्याची जाणे ते पिल्लू आणि ती माता त्या वानरी तिला माहित होती की आपलं पिल्लू घट्ट पद्धतीनं आपल्याला चिटकलेलं आहे, ते पळणार नाही, म्हणून ती या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारते. न सुटते सूत्रते हेची जाणे, म्हणजे हेच आहे ना की जो काही आता यामध्ये जो काही भाव आला मित्रांनो पहा, की एक वानरी या पद्धतीने या फांदीवरून त्या फांदीवर जात, तिला भय वाटत नाही, तिला भीती वाटत नाही. भीती कोणाला वाटते? थर्ड पार्टी त्रयस्थ माणसाला वाटते की हे काय चालू आहे बा. मग परमेश्वराचं ते जे नातं आहे जीवाचं, हे अशाच पद्धतीनं नातं आहे जे थर्ड पार्टीला, तिसऱ्या व्यक्तीला, त्रयस्थाला भीती वाटते, त्याला वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. पण जीवाभावाच्या बद्दलच्या जीवाला अत्यंत तन्मयतेने मातृत्वाच्या भावनेतून ईश्वर त्याच्याकडे खेचून घेतात, त्याच्यात वेद संचारतात. दुबळी मातेच्या दृष्टांतात आपल्याला खूपच आपण हे होतो, भाऊक होतो. काय आहे त्या दुबळे मातेचा दृष्टांत पहा, उपाय न जाय असे काही असे की असं कोणतीच गोष्ट नाही की जी वाया जात नाही. काय म्हणते ते पहा, खूपच छोटा दृष्टांत आहे. कवनी एकू दुबळी माता असे, बिचारी गरीब आहे, ती लेकरू दुधाची आडी घे, एक पोरगा तिला दूधच मागते, तिचं मला दूधच पाहिजे, ते काही से न बुजवी तिच्याकडे आता काही नाही त्या मुलाला दूध द्यायला. मग ती काय करते, मग सूप आणि चाटू, म्हणजे तिचे दैनंदिन जे साधन आहे तिच्या शेतीवाडीत काम करणारे ते सूप आणि तो भाजी करण्याचा चाटू, त्याला आपण आज चम्मच म्हणतो, हे दोन गोष्टी घराच्या बाहेर काढते, गहाण करणाऱ्याकडे घेऊन जाते, त्यातून काही पैसे आणते, त्या पैशात दूध आणते आणि त्या पोराला देते. असा दृष्टांत आहे, सोपा दृष्टांत आहे. आता तिचा जो आटापिटा आहे, त्या मुलाची गरज पूर्ण करण्यासाठीचा तिचा जो आटापिटा आहे मित्रांनो, हा एका मातेचाच आटापिटा असतो. आपल्या बाळाला काहीतरी पाहिजे ना, तर मग आपण काही करावं, काही ती करते बिचारी, जाते ते करतेच, ऍडजस्टमेंट करते, तडजोड करते. आणि परमेश्वर सुद्धा ज्या आर्त जीवामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची पूर्तता करतो. आपल्याला लीळाचरित्रात अनेक दाखले दिसतात की तू उभा ठाकलाशी पुरे सिद्धी ते येथून नेईल. म्हणतात की अरे बाबा तू फक्त सांग, मी तुला पूर्ण करतो ना, नागदेवाला म्हणतात स्वामी. तर हे जी काही दुबळी माता आहे ती ज्या पद्धतीनं आपले ऍडजस्टमेंट करते आणि बाळाची इच्छा पूर्ण करते. बाळाची इच्छा तिच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे, त्याची पूर्तता महत्वाची आहे. ईश्वराची ही अशाच पद्धतीची भूमिका असते की ती भूमिका तो निभवतो आणि मातृत्वाच्या भूमिकेतून. आता ईश्वर आणखी एका दृष्टातून बघा की दाणी असे परी जीवाशी अर्थता, ईश्वर तयार आहे. मागच्या एका दृष्टांतात स्वामींनी सांगितलं होतं की आम्ही तयार आहोत, फक्त दातृत्वाच्या भूमिकेतून आम्ही तयार आहोत. येणारा आमच्याकडला जीव मात्र अर्थदानी पाहिजे, त्याला त्याच्या अंतर्मनामध्ये अर्थता पाहिजे, ईश्वराविषयीची आवळी पाहिजे, कणव पाहिजे. मग पुढे बघा काय म्हणते या दृष्टांतात, लेकरूवाडी आहेत मातेचा दृष्टांत. कवनी एकू लेकडूवाडी माता असे, ते कवनी लेकरू काही शेण बुजवी, कवनी लेकरू काही शेण बुजवी. तिला 4-5 मुला लहान लहान छोटे छोटे, 2-4 मुलाला ती चॉकलेट देते, 1-2 मुलाला हे काहीतरी देते, ते चुपचाप होतात. पण एक तिचा मुलगा याशी तिची कडेची व्हावे, तिला त्याला काहीच नाही पाहिजे, त्याला आईच्या कळेवर पाहिजे. मला तुझ्या कळेवर घे, बाकी त्याला डिमांड नाही, तो ते फेकून देतो जे काही आई देते ते, तिला मान्य मला कळेवर पाहिजे. अशा पद्धतीने लाता घासते, मातीत लोडते, काही वस्तू फेकून मारते आईला. कॉमन चित्र आहे सगळ्यांच्या घरचं. त्याला आईच्या कळेवर जायचं आहे बस, आणि मग त्याच्यासाठी त्याचा आटापिटा चालू आहे. ते म्हणिये नाहे झडती निघे, ला हातपाय झाडते इकडे तिकडे, ते देखे तव पाठी घाली. तिच्या आईला राग येते. पहिलं तर आई त्याच्या पाठीत 2 भदाके लावते ती, अगं तिला 9:30 वाजता जायचं आहे कामावर,
आणि हे पोरगा बिचारा आपल्याला हातपाय घासते. अशा परिस्थितीमध्ये पहिलं ती रट्ट्यानं मारते त्याला 2 तास, पण तिच्या मारण्यातही काही वेगळा उद्देश नसतो. ते पाठी घाली, ते देखे त्याच्याची लोणणी घाली, मग शेजिया सैल हे सगळं आकात पाहून शेजारी बायका जमा होतात. त्या म्हणतात, "ओ माय माझे घे त्याला कडेवर." तर आता बाकीच्या शेजारनी जेव्हा म्हणायला लागतात की तू जाऊ दे, ते अर्धा तास इकडे तिकडे होईल, मग शेजीला सैलिया असती तिया तयाचे बुजाऊ रिगती, ते तयाचे तोंड पाहे इतुलेनी ते तयाचेनी बुजाई. मग दुसरा त्याचा अर्थ असा आहे की आई त्याची त्याला दिसत नाही आणि मग त्या शेजारी पाजारी येतात, पाहतात त्याच्याकडे. ते बाळ ज्या शेजारीकडे शेजारणी येते तिच्याकडे पाहत नाही, ते बाळ त्याला आईच पाहिजे असते. दुसरी एक शेजारणी येते, काय पाहिजे बेटा तुला, ते तिलाही दुर्लक्षित करतात, त्याला त्याचीच आई पाहिजे आणि त्याचं चालू आहे लात घासणं पाय घासणं. मग त्या बाया सांगतात त्या मूळ आईला की जा बेटा, जाग ते तुझं बाळ रडत आहे. मग पटकन ती येते वगैरे वगैरे त्याचा शेमूळ पुसते. असं सगळं ते छोटीशी ती एक प्रकारची ही आहे. आणि मग आपल्याला बा काय सूचित होते याच्यातून की सरळ सरळ ज्या जीवाने आटापिटा करून परमेश्वराचं जे त्याला पाहिजे आहे ते जर त्यानं मागितलं तर ईश्वर त्याला ते देते. अशा पद्धतीचे आहे. माझ्या घड्याळाकडे माझं लक्ष आहे. आणि आता मी आता शेवटाकडे येतोय मित्रांनो. 99 क्रमांकाचा एक दृष्टांत आहे ज्यामध्ये सर्वज्ञांनी सूत्र सांगितलं आहे की वानरया इतुले इतुले दिस काही करिता काही होत असे, ऐसे तुम्ही जाणता गा, तुम्हा अनंत सृष्टा अतिक्रांत आचारे योग्यता विचारे दृढता. म्हणजे काय नागदेवा, तू इतके दिवस काय करत होता हे माहित आहे म्हणते तुला, की अनंत सृष्टी तू अतिक्रांत केली आहेस. आचरणाने योग्यता व विचाराने दृढता तुला मिळालेली आहे. आज जो तू माझ्यापाशी सन्निधानी आहे ते यासाठी आधी कितीतरी जन्म तू त्या पद्धतीनं तुझी क्वालिटी, तुझी पात्रता, लायबिलिटी वाढवलेली आहे. आणि मग हे पटवून देताना एक दृष्टांत ते सांगतात की कवणी एकी माता असे, ये लेकरू भुकेले निजेले असे, ते तयाचे उठवून दूध तुपाची वाटी तोंडी लावी, मागुती ती तैसेची निजवी. एक आई असते, झोपताना ती त्या मुलाला वाटी घेऊन त्याला काही देण्याचा प्रयत्न करते. ते मुलगा तो झोपीतच असतो, तो उठतो आणि काहीतरी करतो आणि लगेच झोपतो. पालवा पिढे घे, रात्री मी जेविला नाही. मग सकाळी उठून जेव्हा तो बघतो की रात्री आपण जेवलोच नाही असं त्याच्या लक्षात येतं. भुकीला होता, मग भूक लागली, लगेच तो सकाळी म्हणते आईला मी रात्री जेवलो नाही आई, मला दे काहीतरी. मग जेवू वाढी, मग आईच आहे ती बिचारी परत त्याला जेवू वाढते. म्हणून ती अशी आतुरी गे बाहेरी लिगे पाजिले दूध तूप नेणे. त्याला रात्रीच आपण जेवण खाऊन दिलाय ते त्याला विसरते तो. तेव्हा उगीच असे भूक लागली ऐसे जाणे आणि सुये. परमेश्वरू जे क्रिया करवी ती तेने होये. परमेश्वराला जर वाटलं मित्रांनो तर ही जी कोणी माता आहे त्या दृष्टांतातली, ती ज्या पद्धतीनं मुलाची सगळी झोपेपर्यंत, झोपेतून उठल्यानंतर त्यांना जे जी डिमांड करते तो मुलगा, तसं तसं तिची त्या मुलाची डिमांड पूर्ण करणारी, इच्छा पूर्ण करणारी आई असते. ही आई अनेक दृष्टांतातून आपल्याला विखुरलेली आहे. 11-12 दृष्टांतातून हा मातृत्व भाव या पद्धतीनं विखुरलेला आहे. हा विखुरलेला मातृत्व भाव हा एकूणच सृष्टीच्या संदर्भातला, परमेश्वराच्या जीवाच्या नात्या संदर्भातला जरी असला, अहिर देशीयाच्या म्हातारीच्या दृष्टांतामध्ये आपल्याला ते वाचून एकदम आपण थक्क होतो की ती बिचारी म्हातारी असते आणि तिचं सगळं हे होऊन जाते, तिचे मुलं हे होऊन जातात, नवरा हे होऊन जाते, ते मग कुठतरी कसं तरी भीक मागून ती जगते. मग परत एका ब्राह्मणाच्या ओसरीत येऊन राहते. तर मग तो ब्राह्मण तिला म्हणतो की ठीक आहे, त्याची पत्नी वाढते, तर मग हे लहान लहान बाळ असतात त्याचेवाले, तर ती सांभाळते. मग तो ब्राह्मण मरतो, मग ते सगळे लेकरं एक 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 करत निघून जातात जगातून. शेवटी ती एकटीच राहते. म्हणजे ती जी कोणी म्हातारी आहे अहिर देशीयची, तिनं ज्या पद्धतीनं त्या नातं नसणाऱ्या लहान बाळांना वाळवलेलं असते, तर ऐसे असं ती सरली, मग तिची दुःखाशी पारावारू नये. सगळं तिच्या हातून निघून गेलेलं असते. तैसेच त्याच पद्धतीनं पुरुष ईश्वर असू अनुसरे, मग सगळं करून हा पुरुष सगळं संपवून ईश्वराकडे वळतो. याही दृष्टांतात तिची जी काही व्यथा दाखवली आहे मित्रांनो, माता म्हणून तिची असणारी व्यथा याच्यात येते. मातृत्व भाव जरी त्याच्यात नसला तर तिची व्यथा या दृष्टांतातून प्रकट होते. आणि अशा पद्धतीनं आपल्याला असं म्हणता येईल की दृष्टांतामध्ये, दृष्टांत पाठ या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये केशिराज भास यांनी ज्या पद्धतीनं ती कर्मवारिता आणि
आशयाच्या अनुषंगाने, विस्ताराच्या अनुषंगाने, तत्वनिरूपणाच्या अनुषंगाने त्याची केलेली मांडणी खूप सुंदर आहे आणि खूप व्यवहारातले दाखले घेतले असल्याने बाकीचे तर खूप आपण फक्त एका बिंदूवर थांबलो होतो, एका बिंदूच्या भोवताल फिरलो. तो बिंदू होता मातृभावना, हे संकल्पना. आणि ही मातृ संकल्पना मित्रांनो जगाच्या उत्पत्तीचा महत्वाचा भाग आहे. लहान मुलांना जर आईनं वाळवलंच नाही त्या मातृत्व भावनेने, वात्सल भावनेने, तर आपण काय होईल या जगाचा असा विचार करू शकतो. ही जी काही मुलामध्ये मातृ ममत्वाची जी भावना प्रत्येक आईमध्ये असते, ती महत्वाची अशी भावना आहे. जीवाला आनंद देणारा हा जो ममत्व दृष्टी आहे, ही ममत्व दृष्टी जशी आईकडे असते तशाच पद्धतीनं हीच ममत्व दृष्टी, ही वत्सल भाव ईश्वराकडे असतो. समान पातळीवर मातृत्व भाव हा ईश्वराचाच भाव असतो. आणि हा भाव अशा पद्धतीनं मातृत्वाच्या वेगवेगळ्या दृष्टांताच्या आधारे सर्वज्ञांनी पटवून दिलेला आहे. आणि केशिराज बास यांनी तर त्यावर सुंदर अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे. नात्याचा ओलावा या भावनेत आहे. त्या ओलाव्यातून त्या बाळाची वृद्धी होते, तो मोठा होतो, तो त्याचं भरण पोषण होते. एकूणच संपूर्ण सृष्टीचं पालकत्व जोपासणाऱ्या ईश्वराकडे हाच मातृत्व भाव असतो, असं या दृष्टांतातून सर्वज्ञांना, चक्रधरांना पटवून द्यायचं आहे. आणि तत्वनिरूपणार्थ असलेले हे सर्व दृष्टांत उत्तम पद्धतीने त्याच्यात सुंदर अशी भाषा आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल वेगळं बोलता येईल. वेळेचं गणित लक्षात घेता आणि एकूणच तंत्रज्ञानाचे गणित लक्षात घेता खूप धावत्या पद्धतीने हे सगळं मांडता आलं मला. आणि याच्यात बऱ्याच माझ्या विवेचनातून काही गोष्टी सुटल्या असतील, काही चुकल्या असतील. आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आहात, त्या आपण पोटात घाला, चूक म्हणून माफ करा. आणि ताईंनी, केशरताईंनी आणि मुनघाटे साहेबांनी मला या पद्धतीनं बोलण्याची संधी दिली आणि ते तुटकं फुटकं मी बोललो. विद्यार्थी मित्रांनी ते ऐकलं असेल तर तुमच्या हिताचं तेवढं आहे तेवढं त्यातून घ्या. काही गोष्टी जर वगळणाऱ्या असतील तर त्या वगळा. सर्वांचे आभार मानतो. आपण संधी दिली त्याबद्दल आपला कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप सुंदर सर भाषण, खूप सुंदर, खूपच छान. धन्यवाद वैद्य सर. धन्यवाद. धन्यवाद. भगवान श्री चक्रधरांसमोर त्या काळामध्ये सामान्य वर्ग होता. या वर्गासमोर सृष्टी निर्मिती, परमार्थ मार्गावरचे पालन करावयाचे नियम, मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय इत्यादी तत्वज्ञान सूत्ररूपाने त्यांनी त्या काळात कथन केले. चक्रधर स्वामी उत्कृष्ट संवादक होते. आपल्या संवाद कौशल्याने दृष्टांत पाठाचे विविध विषयाचे त्यांनी विवेचन केले. सृष्टी रचनेचे मूळच वत्सल भाव आहे. या वत्सल भावनेतूनच मानव स्वतःला उद्धारणाच्या एका एका टप्प्यामधून पुढे नेत असतो आणि परमार्थ प्राप्ती करतो. अतिशय सुंदर दृष्टांत उलगडून आपण सांगितलेत सर, अभ्यासपूर्ण पद्धतीने. आणि प्राणी विषयक, मनुष्य विषयक जे दृष्टांत आपण सांगितले त्यातून एकूणच मनुष्य जीवनाचं जे सार आहे तेच या दृष्टांतामध्ये देखील अनुस्यूत झालेले आहे हे आपल्या लक्षात येते. अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण आजचा विषय उलगडला, यासाठी मी आपले खूप आभार मानते आणि आपल्याला खूप धन्यवाद देते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू सुभाष चौधरी सर यांनी जो रेकॉर्डिंग स्वरूपात आपलं अध्यक्षीय भाषण पाठवलेलं आहे ते आपण ऐकूया. नमस्कार. आजच्या महंत नागराज बाबा महानुभव औरंगाबादकर स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले श्री अण्णाजी वैद्य, या व्याख्यानमालेकरिता ज्यांनी विद्यापीठाला देणगी दिली आहे अशा श्रीमती केशरताई मेश्राम, विद्यापीठाच्या मराठी विभागाचे आणि भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे, तसेच उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षकांना नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी महंत नागराज बाबा महानुभाव औरंगाबादकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
केले जाते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. या व्याख्यानमालेसाठी श्रीमती केशर मेश्राम यांनी उदार हस्ताने देणगी दिलेली आहे आणि त्या रकमेतून ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. महानुभाव गद्य साहित्य हे मराठी गद्य वाङ्मयाची जणू काही गंगोत्रीच आहे. मुकुंदराज आणि ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. महानुभाव पंथांचे मूळ पुरुष श्री गोविंद प्रभू उर्फ गुंडम राऊत हे होते. महानुभाव पंथांचे प्रणेते श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय साधून पंथांचे तत्वज्ञान मांडले. त्या काळात भगवान श्री चक्रधर स्वामींनी कुठलाही भेदभाव न ठेवता स्त्री पुरुष शूद्र ब्राह्मण क्षत्रिय अशा सर्वांनाच आपल्या पंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा मार्ग व्यापक करून दिला. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य या दोन मूल्यांना महानुभाव पंथात अतिशय महत्त्व आहे. भाषिकदृष्ट्या विचार केला तर महानुभाव पंथातील लीळाचरित्र हा ग्रंथ तत्कालीन राजकीय सामाजिक व धार्मिक जीवनातील अनेक विद्य वैशिष्ट्ये घडामोडी वृत्ती प्रवृत्ती यांचे दर्शन घडविणारा मौलिक असा सांस्कृतिक दस्तऐवज आहे. महानुभाव पंथातील समग्र गद्यपद्य वाङ्मयाचे अवलोकन केले असता तत्कालीन लोकसभेचा पुरस्कार करणारे हे साहित्य असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. मराठी भाषेचा पाया बळकट करणारे हे असे महानुभाव वाङ्मय आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन अंतर्गत या महंत नागराज बाबा महानुभाव औरंगाबादकर स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने भविष्यातही उत्तमोत्तम वक्त्यांच्या माध्यमातून महानुभाव वाङ्मयाची ही गंगोत्री यशस्वीरित्या अशीच प्रवाही होत राहो या सदिच्छा देतो आणि माझ्या अध्यक्षीय भाषणाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय कुलगुरू महोदय. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. दरवर्षी ही व्याख्यानमाला होत असते आणि उत्तमोत्तम असे वक्ते या व्याख्यानमालेमध्ये दरवर्षी महानुभाव पंथातील मौलिक असं साहित्य सार प्रकट करत असतात. आजच्या कार्यक्रमाला खरं तर वेळेच्या व्यस्ततेपायी कुलगुरू महोदयांनी आपलं अध्यक्षीय भाषण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्यापर्यंत पाठवलेलं आहे. यासाठी मी माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर संजय चौधरी यांच्या प्रती आभार व्यक्त करते. आजच्या या व्याख्यानमालेला लाभलेले अमरावतीचे श्री अण्णाजी वैद्य यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणि अगदी सहज सुलभ अशा संवादात्मक पद्धतीने आजचा हा विषय दृष्टांतातील मातृसंकल्पना उलगडून दाखवला आणि आम्हाला उपकृत केले. यासाठी आपल्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते आणि धन्यवाद देते आपल्याला. या व्याख्यानमालेच्या दानदात्या केशरताई मेश्राम या दरवर्षीप्रमाणेच तितक्यात उत्सुक असतात, या व्याख्यानमालेसाठी आग्रही असतात. या व्याख्यानमालेप्रती असणारी त्यांची व्याख्यानमाला आयोजित केली आणि अतिशय सुंदर पद्धतीने या व्याख्यानमालेचे आयोजन संयोजन केले. यासाठी मी त्यांच्या प्रती आभार व्यक्त करते. ऑनलाईन स्वरूपात होणारी ही व्याख्यानमाला
यासाठी जे सगळं तंत्रसहाय्य लागतं, हे तंत्रसहाय्य करण्यासाठी मराठी विभागाची जी चमू सतत कार्यरत असते आणि आपल्या वेळेचं योगदान देते, त्या सर्व चमूसाठी इथे मी आभार व्यक्त करते त्यांच्याप्रती. आणि आजचा हा कार्यक्रम ऐकणारे, या थेट प्रसारणाचा लाभ घेणारे जे समस्त प्रेक्षक गण आहे, विद्यार्थी गण आहेत, त्या सर्वांचे आभार मानते आणि आजची ही व्याख्यानमाला इथेच समाप्त झाली असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. चालू आहे.